आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर जहरी टीका केली आहे। जयंत पाटील हा नीच आणि कपटी माणूस आहे। ते टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करतात, पण जयंत पाटील आम्ही टप्प्यात आणून कार्यक्रम करतोय असा टोला पडळकर यांनी लगावलाय। कवठेमहांकाळमध्ये आयोजित एका कार्यक्रमात गोपीचंद पडळकर बोलत होते। पडळकर म्हणाले की जयंत पाटील कपटी आणि नीच माणूस आहे म्हणून ते कधीच समाधानी नसतात। मी जत मतदारसंघातून निवडून येऊ नये यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केलेत, पण जतच्या लोकांना कळतंय कोणाला घरी घालवायचं, तुम्ही सांगायची गरज नाहीये। जयंत पाटील हे टप्प्यात आणून कार्यक्रम करतात असं मला एक जण म्हणाला, पण जयंत पाटील आम्ही टप्प्यात आणून कार्यक्रम करतोय असं पडळकर म्हणाले। पडळकर म्हणाले की जयंत पाटील यांच्यावर मी बोलतोय म्हणता तुम्ही, पण ते मला किती विरोध करत असतात। जेव्हा मी विधान परिषदेचा आमदार झालो त्यावेळी मला विरोध केला। निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादीच्या आमदारांनी मला विरोध करत आक्षेप घेतला। तुम्ही खोटी माहिती दिली आहे, अर्ज बाद करा असं पाटील यांना सांगितल्याचं पडळकर म्हणाले। आपला मुलगा आमदार व्हावा यासाठी इचलकरंजी लोकसभा मतदारसंघात त्यांनी चाचपणी केल्याचं पडळकर म्हणाले। त्यांनी त्यांच्या पोरासाठी जत तालुका 1-2 वर्षापूर्वी चाचपणी केली। तुमच्या आला तर पेपरला पण बातम्या आल्या होत्या की जत मध्ये त्यांच्या पोराला उभा करायचा आहे, पण ते काही मेळ बसत नाही, लोकांचं त्यांच्या बाजूने लोकमत नाही। परत त्यांनी प्रयोग केला हातकणंगले लोकसभा, तिथं पण मेळ बसला नाही, सर्वेच येत नाही। तो सर्वेत एकदम हुशार आहे, तुम्हाला माहिती आहे लय हुशार आहे, ती कार्यक्रम करतोय, टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करतोय। अरे आम्ही टप्प्यात आणून करतोय, टप्प्यात आल्यावर कोण पण कार्यक्रम करल, पण टप्प्यात आणून कार्यक्रम करतोय आम्ही। जयंतरावला माझा शब्द आहे, टप्प्यात आणून कार्यक्रम करणार। तुमच्या हिंमत असेल तुम्ही लढा लोकांच्यासाठी, आम्ही जसं लढलो अनेक वर्ष, तुम्ही लढा ना। तुम्ही कारखाने सोडून द्या म्हणे, जतला बाहेरचा आमदार नको आहे। त्यांनी प्रचारामध्ये भाषण केलं, अरे बाहेरच्याला जतचा कारखाना कसा चालतोय तिथल्या सभासदांचा। जयंतरावला माझा आव्हान आहे, तो कारखाना सोडून द्या, तो सभासदांचा कारखाना आहे। आता एवढे वर्ष तुम्ही तिथं पैसे खाल्ले, तिथं कारखान्याच्या माध्यमातून महाकाली कारखाना ढापायचं कसं काय बघता, हा तुमचा तालुका आहे। आटपाडीचा कारखाना तो कशात घालायचा आहे, तो तुमचा तालुका आहे। अरे तुमचं गाव कासेगाव ते शिराळा मतदारसंघात आहे, तुम्ही इस्लामपुरात जाऊन उभा राहताय आणि तो माणूस जत मध्ये येऊन गोपीचंद बाहेर आलाय। आधी जतची माणसं हुशार आहेत, जतच्या माणसांना सांगायला लागत नाही।